नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओ सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे मिशन हाय स्कोरर. यस, मिशन हाय स्कोरर. आपण आतापर्यंत आपल्या व्हिडिओ सिरीजचे 3 भाग पाहिले. पहिला भाग होता सेल्फ मॅनेजमेंट, दुसरा भाग होता टाइम मॅनेजमेंट आणि तिसरा भाग होता रिव्हिजन मॅनेजमेंट. यस, आपण जो शेवटचा लास्ट भाग पाहिला तो होता रिव्हिजन मॅनेजमेंट. आणि आता या व्हिडिओ सिरीजच्या आजचा चौथा आणि शेवटचा भाग सब्जेक्ट मॅनेजमेंट. यस, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सब्जेक्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे. ओके, आणि हा आपल्या व्हिडिओ सिरीजचा शेवटचा आणि चौथा भाग आहे. तर मग टाइम वेस्ट न करता जाणून घेऊया की सब्जेक्ट मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे. यस, सब्जेक्ट मॅनेजमेंट विषयाचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे. मी फॉर एक्झाम्पल कोणत्याही एका विषयाला गृहीत धरून चालतो. आता इथं बघा, इथं विज्ञानाची काही प्रकरण आहेत, त्यांची नावं लिहिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल कुठलाही विषय असू शकतो, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान किंवा भाषेचे जे विषय आहेत, अंग्रेजी, गुजराती, संस्कृत, मराठी, कुठलेही विषय असू शकतात. मी ॲज अ एक्झाम्पल तुम्हाला विज्ञान विषयासाठी सांगतोय सब्जेक्ट मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे. बरोबर. आता इथं बघा चॅप्टर नेम. फॉर एक्झाम्पल की विज्ञानमध्ये आपल्याकडे 13 चॅप्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल की विज्ञानमध्ये आपल्याकडे टोटल 13 चॅप्टर्स आहेत. ओके, करायचं काय सांगतो, सब्जेक्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल या 13 चॅप्टर्स मधून आपण सुरुवात करूया पहिल्या चॅप्टर पासून. आता ह्या सगळ्या चॅप्टरच्या बाजूला तुम्हाला 3 कॉलम दिसतील, ज्यात असं लिहिलेलं आहे मास्टरी. काय लिहिलंय? मास्टरी. पहिल्या कॉलम मध्ये लिहिलंय स्ट्रॉंग, दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलंय एव्हरेज, तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलंय वीक. आता याचा अर्थ काय मी समजून सांगतो. हे सगळे जे चॅप्टर आहेत यातील फॉर एक्झाम्पल की फर्स्ट चॅप्टर, हे फर्स्ट चॅप्टर मला किती येतं, सरांनी शिकवलं, माझंही शिकलं गेलेलं आहे, पण मला हे चॅप्टर किती येतं, का मला हे चॅप्टर पूर्णपणे येतं, का माझी या चॅप्टरमध्ये एकदम फुल मास्टरी आहे, या चॅप्टरचे कुठलेही प्रश्न येऊ देत, मी सगळे प्रश्न एकदम बिंदासपणे सॉल्व्ह करू शकतो का, मला हा चॅप्टर माझ्यासाठी एकदम सोपा आहे, हा चॅप्टर माझ्यासाठी एकदम इझी आहे, हा चॅप्टर मला पूर्णपणे येतो, या चॅप्टरचे जितकी प्रश्न मी बघतो हे सगळे प्रश्न मी सॉल्व्ह करू शकतो, हा चॅप्टर माझ्यासाठी कठीण नाही. जर अशी कंडिशन असेल की हा चॅप्टर तुम्हाला पूर्णपणे समजून गेलाय, पूर्णपणे हा चॅप्टर तुमच्या डोक्यात उतरलाय, म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात? स्ट्रॉंग. म्हणजे तुम्ही या चॅप्टरसाठी स्ट्रॉंग आहात. बरोबर. तर मग तुम्हाला हे चॅप्टर रिव्हिजन करण्याची गरजच नाहीये. कशाला या चॅप्टरचं रिव्हिजन करायचं, जे चॅप्टर तुम्हाला ऑलरेडी पहिल्यापासून येतच आहे. आणि आपण मिस्टेक काय करतो, जे चॅप्टर आपल्याला सोपे वाटतात आपण तेच चॅप्टर रिपीट करत असतो आणि त्यांचं रिव्हिजन करत असतो. हे चुकीचं आहे. जे चॅप्टर तुम्हाला पूर्णपणे येतंय किंवा ह्या चॅप्टरमध्ये तुमची मास्टरी होऊन गेलेली आहे, त्याचे सगळे जे प्रश्न आहेत ते पण तुम्ही सॉल्व्ह करत आहात, म्हणजे जो चॅप्टर तुम्हाला सोपा वाटतोय तोच चॅप्टर तुम्ही का वाचतायत, त्याचं रिव्हिजन करूच नका ना, तो सोडा. कारण की त्या चॅप्टरमध्ये तुम्ही स्ट्रॉंग बनून गेलेले आहात. बरोबर. तर तुम्हाला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल की फर्स्ट चॅप्टर जर माझ्यासाठी सोपं आहे किंवा फर्स्ट चॅप्टर मला कम्प्लिटली येतं, त्यात मला काही डाऊट नाहीये, बरोबर, त्यात मी एकदम स्ट्रॉंग झालाय, तर तुम्हाला स्ट्रॉंग कॉलम मध्ये टिक करायचंय. बरोबर. जर स्ट्रॉंग असाल तरच. आणि हे तुम्हालाच माहितीये, हे तुमच्या शिक्षकांना माहित नाहीये, हे तुमच्या आईवडिलांना माहित नाहीये, हे फक्त तुम्हालाच माहितीये की ह्या चॅप्टरमध्ये मी कुठल्या स्टेजवर आहे, हे मला येतंय का चांगल्या प्रमाणे, का अजूनही प्रॉब्लेम आहे, की अजूनही याला वेळ द्यावा लागेल, की शिकावं लागेल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः जज करा. बरोबर. तर पहिलं चॅप्टर जर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणे येत असेल तर तुम्ही स्ट्रॉंग कॉलम मध्ये टिक करा. पण फॉर एक्झाम्पल की तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये 50-50 एव्हरेज, हो थोडंफार येतं थोडंफार नाही येत, हे चॅप्टर मला येतं पण परफेक्टली नाही येत, म्हणजे या चॅप्टरमध्ये स्ट्रॉंग नाही मी. बरोबर. या चॅप्टरमध्ये मला आज पण त्रास होतोय,
बरोबर. या चॅप्टरमध्ये बरेच असे प्रश्न आहेत जे मला आजही कळत नाहीत. हा, बाकीचे प्रश्न आज आहेत जे मला कळतायत, पण बरीच अशी प्रश्न आहेत या चॅप्टरमध्ये जे मला कळत नाही. बरीच अशी टॉपिक आहेत जी मला कळत नाही. याचा अर्थ असा आहे की हे चॅप्टर तुमचं स्ट्रॉंगली नाही. म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात? ॲव्हरेज. कारण की तुम्हाला थोडं थोडं येत आहे ना, 50-50 येत आहे, थोडं येत आहे, थोडं येत नाहीये. जर अशी कंडिशन असेल तर तुम्ही स्ट्रॉंग मध्ये टिक करू नका, तर तुम्ही ॲव्हरेज मध्ये टिक करा. बरोबर. अजून एक कंडिशन, जर असं झालंय की हे चॅप्टर मला मुळीच येत नाही, मला काहीच कळत नाही, एकदम म्हणजे काहीच नाही, या चॅप्टरचे कुठलेही प्रश्न असू देत मला येतच नाहीत, आजही या चॅप्टरला मी जेव्हा वाचतो तर मला काहीच कळत नाही, याचे प्रश्न जेव्हा माझ्या समोर येतात ते याचे प्रश्न मला येतच नाही, अशी कंडिशन तुमची आहे की हे चॅप्टर सरांनी शिकवलं पण माझ्या डोक्यात उतरलंच नाहीये, हे मला कळतच नाहीये, याचा अर्थ असा आहे की तुम्ही वीक कॅटेगरीमध्ये आहात. बरोबर. इट मीन्स की तुमची कॅटेगरी तुम्हाला स्वतःला ओळखायची आहे की ह्या चॅप्टरमध्ये मी स्ट्रॉंग आहे का, तर स्ट्रॉंग समोर टिक करा. ह्या चॅप्टरमध्ये मी ॲव्हरेज आहे का, मग ॲव्हरेज समोर टिक करा. आणि या चॅप्टर जर मध्ये मी वीक आहे का, तर मग वीक समोर टिक करा. हे सगळं तुम्हाला एका चॅप्टरमध्ये नाही, सर्व चॅप्टरमध्ये करायचं आहे. सर्व अशा प्रकारे तुम्हाला सेकंड चॅप्टर पण बघायचं आहे. ज्या चॅप्टरमध्ये तुम्ही स्ट्रॉंग आहात त्यासमोर स्ट्रॉंगवर टिक करा. ज्या चॅप्टर समोर तुम्ही ॲव्हरेज आहात तर मग ॲव्हरेज कॉलमच्या मध्ये टिक करा. आणि एखाद्या चॅप्टरमध्ये जर तुम्ही वीक असाल तर मग वीक कॉलम मध्ये टिक करा. आता सांगा, रिव्हिजन करण्याची गरज कुठल्या टॉपिकला असेल? जर तुम्ही ऑलरेडी स्ट्रॉंग आहात तर मग रिव्हिजन करण्याची काही गरजच नाहीये. हा, जर तुम्ही ॲव्हरेज आहात तर मग तुम्ही रिव्हिजन करू शकता, कारण की आपल्याला ते ॲव्हरेज मधून स्ट्रॉंग मध्ये कन्वर्ट करायचे. आता तुम्हाला असं वाटतंय की मी या चॅप्टरमध्ये ॲव्हरेज आहे, तर तुम्हाला ॲव्हरेज मधून स्ट्रॉंग मध्ये कन्वर्ट व्हायचंय. त्या चॅप्टरला पण आपल्याला स्ट्रॉंग बनवायचे. बाकी चॅप्टर ज्या पद्धतीने स्ट्रॉंग आहेत तर त्या चॅप्टरला पण तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचं आहे, कारण की तुम्ही त्यात आता ॲव्हरेज आहात, स्ट्रॉंग नाही, तर तुम्हाला स्ट्रॉंग बनावावं लागेल. बरोबर. तर मग ॲव्हरेज आणि ज्या चॅप्टरमध्ये तुम्ही वीक आहेत त्याचं रिव्हिजन तुम्हाला आता करावंच लागेल. एकदा नाही, दोनदा नाही, तोपर्यंत रिव्हिजन करा जोपर्यंत त्या टॉपिकमध्ये तुम्ही स्ट्रॉंग बनत नाहीत. यासाठी तुम्हाला शिक्षकाची मदत हवी का? घ्या. यासाठी तुम्हाला आईवडिलांची मदत हवी का? त्यांचीही मदत घ्या. आणि यासाठी तुम्हाला वर्गातल्या मित्रांची मदत हवी का? त्यांचीही मदत घ्या. काहीही करून जो वीक टॉपिक आहे त्याला तुम्ही स्ट्रॉंग बनवा. हे तुम्हाला फील झालं पाहिजे की हा टॉपिक अगोदर माझा वीक होता पण आता हा टॉपिक माझ्यासाठी स्ट्रॉंग झालाय. बरोबर. म्हणजे प्रत्येक वीक टॉपिकला स्ट्रॉंग बनवण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली रिव्हिजन करावंच लागेल, तेव्हाच तो वीक टॉपिक तुमचा स्ट्रॉंग होईल, बाकी तो टॉपिक स्ट्रॉंग होणारच नाही. बरोबर. तर हा चार्ट तुम्ही समजा. बरोबर. स्ट्रॉंग टिक झालं, रिव्हिजन टिक झालं, वीक टिक झालं. बरोबर. ॲव्हरेज पण झालं. आता नेक्स्ट आहे R1, R2, R3, R4, R5. इट मीन्स के रिव्हिजनचे स्टेजेस आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल, हे चॅप्टर मध्ये स्ट्रॉंग आहे तर रिव्हिजन करण्याची काही गरजच नाहीये. जर हे चॅप्टर माझं ॲव्हरेज आहे तर मग मला रिव्हिजन करावं लागेल. मग मी रिव्हिजन कितीदा केलं? जर तुम्ही त्याचं रिव्हिजन एकदा केलं असेल तर मग R1 वर टिक करा. जर पुन्हा ते चॅप्टर तुम्ही दुसरींदा रिव्हिजन केलं असेल तर मग R2 वर टिक करा. पुन्हा तुम्ही ते चॅप्टरला जर तिसरीदा रिव्हिजन केलं असेल तर मग R3 वर टिक करा. आणि इतक्यादा रिव्हिजन केल्यानंतर जर तुम्हाला आता असं फील होतंय की नाही, आता हे चॅप्टर माझ्यासाठी ॲव्हरेज नाही, आता हे चॅप्टर माझ्यासाठी स्ट्रॉंग कॅटेगरीमध्ये झालंय, तर तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण होईल. बरोबर. मग ते चॅप्टर तुमच्यासाठी ॲव्हरेज राहणार नाही, ते चॅप्टर तुमच्यासाठी स्ट्रॉंग होऊन गेलेले. मग तुम्हाला रिव्हिजन स्टॉप करायचं, नंतर मग तुम्हाला रिव्हिजन करायचं नाही, कारण की 3 रिव्हिजन मध्ये ते चॅप्टर तुमचं स्ट्रॉंग झालंय. नंतर मग रिव्हिजन करण्याची काही गरजच नाहीये. बरोबर. या प्रकारे दुसरे बाकीचे चॅप्टर बघा. खास करून तुम्हाला त्या चॅप्टरचं रिव्हिजन जास्त करावं लागेल ज्या चॅप्टरमध्ये तुम्ही वीक आहात. फॉर एक्झाम्पल, या 13 चॅप्टरपैकी चौथा चॅप्टर जो आहे, बरोबर, चौथ्या चॅप्टरमध्ये जर मला असं फील होतंय की मी या चॅप्टरमध्ये वीक आहे, मला हे चॅप्टर कळतच नाहीये, आज पण या चॅप्टरचे जे प्रश्न माझ्याजवळ येतात, या प्रकारचे प्रश्न जेव्हा मी वाचतो तेव्हा मला ते कठीण वाटतात. बरोबर. तर मग ह्या चॅप्टरला स्ट्रॉंग बनण्याची जबाबदारी तुमची आहे. बरोबर. आणि ह्या चॅप्टरला स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली रिव्हिजन करावं लागेल. बरोबर. तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा या चॅप्टरचं रिव्हिजन करणार तर तुम्हाला R1 वर टिक करायचं आहे.
जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा रिव्हिजन करणार तर तुम्हाला R2 वर टिक करायचंय, तिसऱ्यांदा कराल R3 वर, चौथ्यांदा कराल R4 वर, पाचव्यांदा कराल R5 वर. इज जस्ट एक्झाम्पल 5 पर्यंत. तुम्ही कंटिन्यू 6-7 पुढे रिव्हिजन करू शकता तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की हे चॅप्टर माझ्यासाठी स्ट्रॉंग झालंय. हे तुम्हाला फील झालं पाहिजे की एक महिन्या अगोदर, काही महिन्या अगोदर हे चॅप्टर मला कळत नव्हतं, काही महिने अगोदर हे चॅप्टर माझ्यासाठी वीक होतं, पण मी कंटिन्युअसली या चॅप्टरला वेळ देतोय, किंवा हे चॅप्टर मी माझ्या शिक्षकांकडून समजून घेतलं, किंवा हे चॅप्टर मी माझ्या मित्रांकडून समजून घेतलं आणि त्यांच्याकडनं समजल्यानंतर आता हे चॅप्टर मला कळायला लागलंय. आता हे चॅप्टर माझ्यासाठी वीक राहिलेलं नाहीये. आता यात मी वेळ देतोय. आता मी या चॅप्टरचं रिव्हिजन कंटिन्यू करतोय. रिव्हिजन करता 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 एकदा रिव्हिजन केलं, दोनदा रिव्हिजन केलं, तीनदा रिव्हिजन केलं, भरपूरदा रिव्हिजन करता करता एक वेळ असा येईल की ते चॅप्टर तुमच्यासाठी स्ट्रॉंग बनेल. नंतर मग तुम्हाला त्या चॅप्टरच्या समोर स्ट्रॉंग वर टिक करायचंय. म्हणजे तुम्हाला जितके पण असे चॅप्टर आहेत जे तुमच्यासाठी वीक होते, हे सगळे चॅप्टर तुम्हाला स्ट्रॉंग मध्ये कन्वर्ट करायचे. फायनली बोर्डची एक्झाम येते तोपर्यंत तुम्ही हा चार्ट बघा आणि बघा सगळ्या चॅप्टरमध्ये तुमचं टिक स्ट्रॉंग मध्ये असलं पाहिजे. ऍव्हरेज पण नाही, वीक तर सोडा, वीक मध्ये तर नकोच, ऍव्हरेज मध्ये पण टिक नको असायला पाहिजे, फक्त टिक असायला पाहिजे स्ट्रॉंग मध्ये. म्हणजे माझे 13चे 13 चॅप्टर आता स्ट्रॉंगली झालेले आहेत, बरोबर. तेव्हाच तुम्हाला विज्ञानमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतील. मेहनत करावीच लागेल, कारण की 10वीचं वर्ष आहे आणि बोर्डाचं वर्ष आहे, बरोबर. मेहनत करावीच लागेल. ठीक आहे. तर हे होतं टाइम मॅनेजमेंट. हा फक्त मी एकच विषयासाठी सांगितला, फक्त विज्ञान. असं याप्रमाणे तुम्ही विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान प्रत्येक विषयामध्ये तुम्ही या प्रकारे मॅनेजमेंट करू शकता, बरोबर. आणि नेक्स्ट स्लाइड. यात तुम्हाला एक ब्लँक शीट मिळेल. ही ब्लँक शीट कोणासाठी आहे? भाषेचे विषय. विज्ञान झालं, गणित झालं, सामाजिक विज्ञान झालं. ही ब्लँक शीट स्पेशली भाषेच्या विषयासाठी बनवली गेलेली आहे. तर ही शीट जेव्हा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या शीटमध्ये गुजरातीचे चॅप्टर, मराठीचे चॅप्टर, इंग्लिशचे चॅप्टर, संस्कृतचे चॅप्टर लिहू शकतात. आणि त्यात पण तुम्ही स्ट्रॉंग, ॲव्हरेज किंवा वीक किंवा कितीदा तुम्हाला ते चॅप्टर रिव्हिजन करावं लागेल, हे सगळं तुम्ही त्यात पण करू शकता, बरोबर. ही ब्लँक शीट तुम्ही तुमच्याप्रमाणे मॉडिफाय करा, बरोबर. तुम्ही यात गुजरातीचे विषय पण लिहू शकतात, गुजराती, मराठी, संस्कृत, बरोबर, हिंदी, जे भाषेचे विषय आहेत, संस्कृत, बरोबर. या सगळ्या चॅप्टर की मला गुजरातीमध्ये कोणतं चॅप्टर कठीण वाटतं त्या चॅप्टरचं नाव लिहा, मला मराठीमध्ये कोणता चॅप्टर कठीण वाटतो त्या चॅप्टरचं नाव लिहा, बरोबर. त्याला तुम्ही वीक असेल तर तुम्ही त्याला स्ट्रॉंग बनवा, त्याला कंटिन्यू तुम्ही रिव्हिजन करा, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे टोटल 2 शीट्स आहेत. ही एक शीट आहे, ती आपल्याला गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञानसाठी, आणि जे नेक्स्ट पेजवर जी ब्लँक शीट आहे ती तुमचे भाषेच्या विषय जे आहेत, बरोबर, जेणेकरून मराठी, बरोबर, संस्कृत, गुजराती, त्यासाठी ही ब्लँक शीट बनवलेली आहे. तर तुम्ही या शीटचा वापर पण करू शकता, बरोबर. तर आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण हे बघितलं की सब्जेक्टचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे, बरोबर. तर टोटली ही जी व्हिडिओ सिरीज आपण पाहत आहोत यात 4 अलग अलग व्हिडिओ तुमच्याकडे असतील, बरोबर. 4 वेगवेगळे भाग आपण पाहून घेतले. या सिरीजचा पहिला भाग मी तुम्हाला सांगितला सेल्फ मॅनेजमेंट, पहिला भाग आपण बघितला सेल्फ मॅनेजमेंट, दुसरा आपण बघितला टाइम मॅनेजमेंट, तिसरा आपण बघितला रिव्हिजन मॅनेजमेंट, अँड चौथा आपण बघितला सब्जेक्ट मॅनेजमेंट. जर या पद्धतीने जर तुम्ही तुमची कार्यपद्धती ठेवाल, 10वीचं वर्ष बोर्डाची परीक्षा आपण देणार आहोत, बरोबर. जर तुम्ही पूर्ण वर्ष आम्ही सांगितल्याप्रमाणे जर अभ्यास कराल किंवा तुम्ही या पद्धतीने जर तुमची रुटीन सेट करणार आहात तर 100% तुमच्या परिणामात बदल दिसेल, बरोबर. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. पहिल्या दिवसापासून सेल्फ मॅनेजमेंट पण करा की मी कुठे कमी पडतोय, मी काय करतोय, मी काय करत नाही, माझ्यात मी कुठे काय काय बदल आणला पाहिजे, कुठल्या गोष्टी मी करायला नको हवेत आणि ते मी करतोय त्या बंद केल्या पाहिजे, याला म्हणतात सेल्फ मॅनेजमेंट, बरोबर.
जो होय आणि नाहीवाला चार्ट होता तुम्हाला कळलं असेल, बरोबर. कुठल्या गोष्टी मी करतो, कुठल्या गोष्टी मी नाही करत, त्या आपण बदलल्या पाहिजे. सेल्फ मॅनेजमेंट, बरोबर. दुसऱ्यामध्ये आपण वेळेचे नियोजन केलं, टाइम मॅनेजमेंट, बरोबर. तेही आपण बघितलं की दिवसाला आपल्याला 24 तास भेटतात. 24 तासांमधून बाकीचे तास असे असतात जे आपण जेवण करण्यामध्ये, शाळेत जाण्यामध्ये, तयारी करण्यामध्ये याच्यात घालवतो. आणि हे तास असे आहेत की हे फिक्स आहेत, हे रोज यूज होणारच आहेत. मग हे सगळे तास यूज केल्यानंतर 24 तासांमधून हे सगळे तास तुम्ही मायनस करा आणि शेवटी जितके तास तुमच्याकडे शिल्लक राहतात त्या तासांमध्ये तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करायचंय. आणि अभ्यासाचं नियोजन कसं करायचं तेही तुम्हाला मी तिसऱ्या भागात सांगितलं की तुम्ही ते जे तास आहेत ते वाटून घ्या, बरोबर. पुनरावृत्ती रिव्हिजनसाठी आपण ते तास वाटून घेतलेले आहेत, बरोबर. की गणिताला तुम्ही 1 तास द्या, बरोबर. विज्ञान सामाजिक विज्ञानाला तुम्ही 1.5 तास द्या. भाषेचे विषय आहेत त्यालाही 1.5 तास द्या. जे कठीण टॉपिक आहेत, जे तुम्हाला कळत नाहीत, जे तुम्ही कधी वाचलेच नाहीत, यासाठी तुम्ही 30 मिनिटं द्या. आणि या व्यतिरिक्त हा सगळा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही स्वतःला हा पण 1 तास द्या. त्या 1 तासमध्ये तुम्ही टीव्ही बघू शकता, त्या 1 तासमध्ये तुम्ही मोबाईल बघू शकता, त्या 1 तास तुम्ही मित्रांसोबत फिरू शकता. या सगळ्या गोष्टी आपण तिसऱ्या भागात पाहिल्या टाइम मॅनेजमेंटमध्ये. आणि शेवटी आपण आज सब्जेक्ट मॅनेजमेंट विषयी कंप्लीट केलं, बरोबर. की विषयाचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ज्यात आपण मेन मुद्दा काय बघितला की कोणतं चॅप्टर माझ्यासाठी स्ट्रॉंग आहे, कोणतं चॅप्टर माझ्यासाठी ॲव्हरेज आहे आणि कोणतं चॅप्टर माझ्यासाठी वीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही पूर्ण वर्ष अभ्यास करणार, मी परत एकदा बोलतो, 100% तुमच्या परिणामामध्ये बदल येईल आणि येईल. तर श्री वशिष्ठ विद्यालय तुमच्यासाठी ही व्हिडिओ सिरीज घेऊन आली होती, ज्याचं नाव होतं मिशन हाय स्कोरर. तर मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्लीज या 4 व्हिडिओ सेशनमध्ये तुम्ही जे पण काही व्हिडिओमध्ये बघितलं, आम्ही तुम्हाला जे काही गाईड केलं, हे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये सेट करा, हे तुम्ही फॉलो करा. नक्की तुम्हाला तुमच्या परिणामामध्ये बदल. तर मग ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण 4था भाग बघितला, बरोबर, ज्याचं नाव होतं सब्जेक्ट मॅनेजमेंट. तर मग आता आपण इथंच थांबूया, बरोबर. मला आशा आहे की तुम्ही या 4ही भागात चांगल्या प्रमाणे काम कराल. या 4ही भागांमध्ये आम्ही तुम्हाला जे पण काही गाईड केलंय, जे पण तुम्हाला काही सांगितलेलं आहे, हे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये सेट करणार. ओके, तर ऑल द बेस्ट तुमच्या एक्झामसाठी अँड भेटूया. ओके, थँक्यू.